हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळे। आपण स्टार्ट केलं होतं ब्रेक इव्हन पॉईंट। आज आपण ब्रेक इव्हन पॉईंटचं 8 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत। 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 वर्षासाठी आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितलेले आहेत। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण 8 नंबरचं एक्झाम्पल वाचणार आहोत। 8 नंबरचं एक्झाम्पल 2 वर्षासाठी काढायचं आहे। पहिले इयर फर्स्टसाठी काढू, नंतर इयर सेकंडसाठी काढणार आहोत। सुनंदा ट्रेडर्स कंपनी मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स सी फॉलोइंग पर्टिक्युलर आर फॉर 2 इयर्स। 2 वर्षासाठी माहिती दिलेली आहे। सेल, फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे। द डायरेक्टर रिक्वायर्ड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर 2 इयर्स। डायरेक्टरला 2 वर्षासाठी इन्फॉर्मेशन पाहिजे। डायरेक्टरला किती वर्षासाठी इन्फॉर्मेशन पाहिजे? 2 वर्षासाठी। तर मग आपण पहिले लिहिलं इयर फर्स्ट। ठीक आहे, इयर फर्स्टसाठी काय पाहिजे? ब्रेक इव्हन पॉईंट पाहिजे, मार्जिन ऑफ सेफ्टी पाहिजे, स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट पाहिजे आणि पीव्ही रेशो। ते मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो दिलेला आहे, तर आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टीच काढायचं। तर रेशो रॉंगली लिहिण्यात गेलेला आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते मार्जिन ऑफ सेफ्टीच आहे ते। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला इयर फर्स्टसाठी काढायचं आहे। इयर फर्स्टसाठी सर्वप्रथम काढायचं आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट। काय काढायचं आहे? ब्रेक इव्हन पॉईंट। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला तर तो कशात काढायचा? रुपीजमध्ये। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला तर तो रुपीजमध्ये काढायचा। फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला तो कशात काढायचा? रुपीजमध्ये काढायचा। राईट साईडला लिहायचं गिवन। राईट साईडला काय लिहायचं? गिवन। सेल म्हणजे पी, पी म्हणजे प्राइस किती आहे? 5 लाख। नंतर फिक्स कॉस्ट म्हणजे एफ, 1,50,000। पहिल्या वर्षासाठीच घेत आहोत। पहिले सर्व माहिती आपल्याला पहिल्या वर्षासाठी काढायची आहे, नंतर दुसऱ्या वर्षासाठी काढायचं आहे। नंतर व्हेरिएबल कॉस्ट आहे 2 लाख। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज काढायचं आपल्याला। येथे लिहूयात आपण ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज। काय फॉर्म्युला आहे? एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी। एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी। एफ किती आहे? 1,50,000। 1 मायनस व्ही, व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 2 लाख। आणि पी म्हणजे सेल, सेल किती आहे? 5 लाख। आता बघा 1,50,000 ॲज इट इज लिहायची, 1,50,000 5। आता इथे काय करायचं? याचे 5 झिरो आणि याचे 5 झिरो कट करून टाकायचे। याचे 5 झिरो आणि याचे 5 झिरो काय करून टाकायचे? कट करून टाकायचं। 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 5, 5 मधून 2 गेले, 3 राहिले। 5 1 जा 5, 5 मायनस 2 3 आणि 5 ॲज इट इज। ठीक आहे, 5 1 5, 5 मधून 2 गेले 3 आणि भागीला 5 जच्च्या तसं। येथे भागीला 5 आहे, वरती गेल्यावरती काय होणार आहे? गुणीला 5 होणार आहे। गुणीला 5 आणि भागीला 3। ठीक आहे, आता आपल्याला मल्टिप्लाय डिवायडेशन करायचं आहे। 1,50,000 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 3, 2,50,000। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज किती येणार आहे आपलं? 2,50,000। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज किती येणार आहे आपलं? 2,50,000। नंतर आपल्याला काढायचं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी। सेकंड याच्यात काय काढायचं आपल्याला? मार्जिन ऑफ सेफ्टी। येथे लिहूयात आपण कॅल्क्युलेशन ऑफ मार्जिन ऑफ सेफ्टी। मार्जिन ऑफ सेफ्टी। मार्जिन ऑफ सेफ्टीचा काय फॉर्म्युला आहे? मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट। सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट। सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट। सेल किती आहे? 5 लाख आणि ब्रेक इव्हन पॉईंट किती आहे? 2,50,000। म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी किती येते आपला? 2.5 लाख। मार्जिन ऑफ सेफ्टी किती येते? 2.5 लाख। अशा प्रकारे आपण इयर फर्स्टमध्ये आपण ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज आणि मार्जिन ऑफ सेफ्टी काढलं। आणि आता आपल्याला इयर फर्स्टमध्ये काढायचं आहे स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट आणि पीव्ही रेशो। इयर फर्स्टसाठी काय काढायचं आहे? स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट आणि पीव्ही रेशो। बघा कशा प्रकारे काढणार आहोत आपण। फर्स्टमधलं थर्ड, इयर फर्स्टकरिता थर्डमध्ये काय विचारलेलं? स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट। स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट। स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट। मार्जिनल कॉस्ट। सर्वप्रथम लिहायचं सेल्स। सेल्स किती आहे? 5 लाख। सेल किती आहे? 5 लाख। मायनस व्हेरिएबल कॉस्ट। मायनस व्हेरिएबल कॉस्ट। मायनस व्हेरिएबल कॉस्ट। व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 2 लाख। 5 लाखातून 2 लाख गेले तर किती राहतात? 3 लाख। ठीक आहे, 3 लाखाला काय म्हणतो आपण? ग्रॉस प्रॉफिट। ठीक आहे, सेलमधून जर व्हेरिएबल कॉस्ट मायनस केलं तर ग्रॉस प्रॉफिट निघते आणि ग्रॉस प्रॉफिटमधून फिक्स कॉस्ट मायनस केलं, ग्रॉस प्रॉफिटमधून
फिक्स कॉस्ट मायनस केलं तर नेट प्रॉफिट निघते. फिक्स कॉस्ट किती आहे? 1,50,000. तर नेट प्रॉफिट किती निघणार आहे आपलं? 1,50,000 रुपयाचं नेट प्रॉफिट निघणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय काढलं? स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट. आता चौथ्या ह्याच्यात काढायचं आपल्याला पी व्ही रेशो. चौथ्या ह्याच्यात काय काढायचं आहे? पी व्ही रेशो. पी व्ही रेशो ही नवीन आहे आपल्यासाठी. पी व्ही रेशोचा फॉर्म्युला बघा, तोही नवीन असणार आहे. पी व्ही रेशो, पी व्ही रेशोचा फॉर्म्युला यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. पी व्ही रेशो फॉर्म्युला काय आहे? यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. सेल किती आहे? 5 लाख. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? व्हेरिएबल कॉस्ट आहे 2 लाख. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 2 लाख. सेल किती आहे? 5 लाख आणि गुणिला 100. सबट्रॅक्शन करायचं. किती होते? 3 लाख भागिले 5 लाख गुणिला 100. 60%. पी व्ही रेशो किती निघते आपला? 60%. पी व्ही रेशो किती निघते आपला? 60%. अशा प्रकारे आपण इयर फर्स्टसाठी काढलं. आता हेच आपल्याला इयर सेकंडसाठी काढायचं आहे. हेच आपल्याला इयर सेकंडसाठी काढायचं आहे. लक्ष द्या. इयर सेकंडसाठी काढायचं आपल्याला. इयर सेकंड. पहिले ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा आहे. पहिले काय काढायचं आपल्याला? ब्रेक इव्हन पॉईंट. कॅल्क्युलेशन ऑफ ब्रेक इव्हन पॉईंट. फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर रुपीजमध्ये काढायचं. राईट साईडला लिहायचं गिवन. राईट साईडला काय लिहायचं? गिवन. काय दिलेलं आहे आपल्याला? सेल. सेल म्हणजे पी. 4 लाख दिलेला आहे. फिक्स कॉस्ट 1 लाख. फिक्स कॉस्ट दिलेला आहे 1 लाख रुपये. व्हेरिएबल कॉस्ट 1,50,000. व्हेरिएबल कॉस्ट 1,50,000. ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज काढायचा आपल्याला. ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजचा फॉर्म्युला आहे एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. एफ किती आहे? 1 लाख. 1 मायनस व्ही. व्ही किती आहे? 1,50,000 आणि पी किती आहे आपलं? 4 लाख. ठीक आहे. बघा, ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजचा फॉर्म्युला एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन पी. 1 लाख जच्या तसे. 4 एक 4. हे 4 शून्य उडवा, हे 4 शून्य उडवा. म्हणजे किती होतात? 40 आणि हे होतात 15. 40 1 जा 40. 40 मायनस 15 25 आणि 40 ॲज इट इज. 40 एक 40. 40मधून 15 गेले 25 आणि 40 जच्या तसे. 1 लाख जच्या तसे. 40 येथे भागीला आहे. वरती गेल्यावरती काय होणार आहे? गुणिला होणार आहे 40 आणि भागीला होणार आहे 25. आता आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय डिवायडेशन. 1 लाख गुणिला 40 भागीला 25. 1,60,000. ब्रेक इव्हन पॉईंट किती निघाला आपला? 1,60,000. ब्रेक इव्हन पॉईंट किती निघाला आपला? 1,60,000. आता आपल्याला काढायचं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. काय काढायचं आहे आपल्याला? मार्जिन ऑफ सेफ्टी काढायचं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी. कॅल्क्युलेशन ऑफ मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टीचा काय फॉर्म्युला आहे? मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉईंट. सेल किती आहे? 4 लाख. ब्रेक इव्हन पॉईंट किती आहे? 1,60,000. म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी 2,40,000. आता आपल्याला काढायचं आहे स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट. ओके. सर्वप्रथम लिहायचं सेल्स. सर्वप्रथम काय लिहायचं? सेल्स किती आहे? 4 लाख. सेल किती आहे? 4 लाख. यातून मायनस करायचं व्हेरिएबल कॉस्ट किंवा व्हेरिएबल एक्सपेन्स. व्हेरिएबल एक्सपेन्स किती आहे? 1,50,000. म्हणजे 2.5 लाख रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट होते. 2.5 लाख रुपयाचा काय होते आपल्याला?
ग्रॉस प्रॉफिट, यातून मायनस करायचं फिक्स कॉस्ट, यातून मायनस काय करायचं फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट आहे 1 लाख रुपये. फिक्स कॉस्ट किती आहे 1 लाख, म्हणजे किती होतात 1.5 लाख. 1.5 लाखाला काय म्हणू आपण नेट प्रॉफिट. काय ना देऊया नेट प्रॉफिट. आता आपल्याला सेकंड इयर करिता फक्त आपल्याला पी व्ही रेशो काढायचं बाकी आहे सेकंड इयर करिता. आता पी व्ही रेशो काढणार आहोत आपण. आता काय काढणार आहोत आपण पी व्ही रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. काय फॉर्म्युला आहे पी व्ही रेशोचा. पी व्ही रेशो इज इक्वल टू यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. सेल किती आहे सेल आहे 4 लाख. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 1,50,000. सेल किती आहे 4 लाख गुणिला 100 2,50,000 भागीला 4 लाख गुणिला 100 किती होणार आहे 2,50,000 भागीला 4 लाख गुणिला 100 62.5%. अशा प्रकारे आपण ब्रेक इवन पॉईंट, मार्जिन ऑफ सेफ्टी, स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट आणि पी व्ही रेशो 2 वर्षासाठी काढलं 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. जसं 8 नंबरचं एक्झाम्पल होतं तसं सेम टू सेम 9 नंबरचं एक्झाम्पल आहे आणि ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला दोन्ही वर्षासाठी इन्फॉर्मेशन काढायचे आहेत. दोन्ही वर्षासाठी इन्फॉर्मेशन काढायचं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून मला पाठवायचं आहे. अशा प्रकारे आपण 8 आणि 9 नंबरचं एक्झाम्पल पाहिलं आणि बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.